नमस्कार. देवेंद्र सरकारची जनमत चाचणी या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आम्ही आहोत रत्नागिरी नगर परिषदेचा आढावा घेण्यासाठी. रत्नागिरीची ओळख काही विशेष आणि नव्याने सांगण्याची गरज नाही. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असा खडसावून विचारणारे लोकमान्य टिळकांची ही जन्मभूमी आहे. आणि त्याचबरोबर समतेचा संदेश देणाऱ्या सावरकरांची सुद्धा ही इथे सगळी कर्मभूमी आहे. आणि त्याबरोबरच अनेक ऐतिहासिक दिग्गज लोक या रत्नागिरीने दिलेले आहे, रत्न दिलेले आहेत अशी ही रत्नागिरी. आणि या रत्नागिरी नगर परिषदेची निवडणूक होऊ घातलेली आहे. आणि या निमित्ताने आम्ही जो आज कार्यक्रम घेतो आहोत तो रत्नागिरीच्या राभ शिर्के प्रशालेच्या या विस्तीर्ण पटांगणामध्ये, जी शाळा 1948 सालात सुरू झाली इथे आणि या शाळेची कीर्तीसुद्धा महान आहे, अशा या पटांगणावर आपण सर्वजण जमलेलो आहोत. सगळे पक्षाचे दिग्गज नेते आहेत, नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत, अनेक उमेदवार आहेत, चुरशीची लढते आहेत. रत्नागिरीचे नगर परिषदेचं जे राजकारण आहे ते गेल्या 2 वर्षांमध्ये कमालीचं बदललेलं आहे रत्नागिरीचं राजकारण. आणि या बदलत्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर ही रत्नागिरीची निवडणूक होते आहे. आणि त्यामुळे सगळ्याच पक्षाचे लोक दिग्गज आपल्याबरोबर इथे आहेत, आम जनता पण असणार आहे. माझ्या इथे हे सगळे भाजपचे मंडळी आहेत, नगराध्यक्षापासून सगळी मंडळी आहेत. आणि या ठिकाणी इथे राष्ट्रवादी काँग्रेसची सगळी मंडळी आहेत. या बाजूला इथे आपण काँग्रेस पण, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची आघाडी झालेली आहे या रत्नागिरी नगर परिषदेमध्ये. आणि त्याचबरोबर एक BSP म्हणजे बहुजन समाज पक्षाचे उमेदवार पण रत्नागिरीमध्ये नगराध्यक्षापाशी उभे आहेत. ही झाली या बाजूची माणसं. आणि या बाजूला मी तुम्हाला दाखवतो इथे की रत्नागिरीमध्ये पहिल्यांदा म्हणजे शिवसेना आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषद जरी घेऊन सांगितलेलं असलं की आमची सर्व ठिकाणी युती होईल, तरीसुद्धा पहिली युतीमध्ये ठिणगी राज्यात पडली ती रत्नागिरीमध्ये पडली. आणि इथे शिवसेना भाजपच्या विरोधात लढते आहे सर्व जागा रत्नागिरी नगर परिषदेच्या. आणि सगळी शिवसेनेची दिग्गज मंडळी आहेत, शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि त्याचबरोबर इथे शिवसेनेच्या महिला उमेदवार देखील आहेत, आम जनता इथे आहेत, काही पत्रकार मंडळी माझ्यासोबत असणार आहेत जे रत्नागिरी नगर परिषदेचं राजकारण जवळून पाहत आहेत. आणि या सगळ्यांना आपण प्रश्न विचारणार आहोत, नागरिकांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं या सगळ्या नेत्यांकडून आपण जाणून घेणार आहोत. मी सुरुवातीला जातोय रत्नागिरीचे विद्यमान नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांच्याकडे, जे भाजपचे आहेत. महेंद्र मयेकर साहेब, ठळक काय कामं सांगाल की गेल्या या 5 वर्षामध्ये तुम्ही मार्गी लावलेली आहेत? ठळक कामं सांगायची झाली म्हणजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी रत्नागिरीसाठी जी पाणी योजना आहे त्या पाणी योजनेसाठी 63 करोड रुपये रत्नागिरीकरांसाठी दिलेले आहेत. आणि त्याचा आपण ओपनिंग समारंभ रत्नागिरी हल्लीच केलेला आहे. त्याच जोडीला रत्नागिरीच्या जे स्ट्रीट लाईट आहेत त्या आपण LED केलेल्या आहेत. मच्छी मार्केट आपण नूतनीकरण केलेलं आहे. त्याच जोडीला रत्नागिरीमधील रस्ते असून दे किंवा गटर असून दे प्रत्येक भागात आपण केलेले आहे. आणि नाविन्यपूर्ण म्हणायचं म्हणजे रत्नागिरीतील आपण ओपन जिम हा जो प्रकार आहे तो रत्नागिरीमध्ये काही ठिकाणी सुरू केलेला आहे. त्याच जोडीला गार्डन केलेले आहेत, ओपन प्लेस आहेत त्यासुद्धा आपण अत्याधुनिक केलेले आहेत, सुसज्ज केलेले आहेत. ही सगळी तुम्ही कामं सांगताय, रत्नागिरी नगराध्यक्षांनी कामं मार्गी लावलेली आहेत. पण आत्ताच्या घडीला या रत्नागिरीमध्ये भाजपच्या बरोबर सभागृहात एकेवेळी असणारा पक्षच विरोधात उभा आहे. आणि त्यांना आपण विचारणार आहोत, शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत राहुल पंडित. राहुल पंडित हे जर नगराध्यक्षांनी दावा केलेला आहे, तुम्ही होता सभागृहात त्याबरोबर त्यांच्यावर, पण आत्ता ही सगळी कामं झालेली आहेत की रत्नागिरीकरांच्या समस्या अजून बाकी आहेत? नक्कीच. आता महेंद्र मयेकर साहेबांनी जे सांगितलं की 63 कोटीची योजना कार्यान्वित जी झाली तर ती देवेंद्र फडणवीसांनी मदत केली त्याच्यात आणि कार्यान्वित झाली असं ते म्हणाल, ते अगदी योग्य आहे. पण त्याच्या पाठीमागे आमचे तत्कालीन त्यावेळचे जे नगराध्यक्ष होते मिलिंद कीर, त्यांनी जो DPR जो मंजूर केला होता तर त्या DPRमुळेच ही जी योजना ही मंजूर झाली. आणि त्यावेळेला त्याच्या संपूर्ण ऑडिट करण्यासाठी स्पेशल ऑडिट करण्यासाठी आत्ताचे जे आमचे आमदार जे आहेत उदयजी सामंत यांनी सुद्धा त्यावेळेला 1.5 कोटी 2 कोटी मंजूर केले होते आणि मग ऑडिट करून ही योजना कार्यान्वित झाली. त्यामुळे ते जे म्हणतात तर त्यांचं ते ठळक वैशिष्ट्य नाही आहे, त्याच्यात आमचा खूप मोठा सहभाग आहे हे त्यांनी विसरू नये. शिवसेना श्रेयाचा वाटा मागते भाजपच्या या सगळ्या कामामध्ये. पण दुसरीकडे यावेळी पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची आघाडी झालेली आहे. आणि राष्ट्रवादीचेही पूर्वी नगराध्यक्ष होते, आता ते स्वतः नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत आणि त्यांनी रत्नागिरीचा कारभार पाहिलेला आहे. उमेश शेटे साहेब, तुम्ही नगराध्यक्षपदासाठी आता उभे आहात, तुम्ही रत्नागिरीचा कारभारही केलेला आहे. आत्ताच्या घडीला ह्या नगर परिषदेमध्ये जे दावे प्रतिदावे केले जात आहेत आणि तुम्ही सुद्धा शिवसेनेमध्ये होता, आता राष्ट्रवादीमध्ये आलेला आहात, तुमच्या पुढे काय व्हिजन आहे, रत्नागिरीचं काय अजेंडा?
आमच्या पुढे रत्नागिरीचा अजेंडा असा आहे की 2001-2006 साली केलेली कामं आजही रत्नागिरीकर पाहत आहेत. पाण्याची समस्या आहे, कचऱ्याची समस्या आहे, स्ट्रीट लाईटची समस्या आहे, मोकाट गुरांचा विषय आहे, उन्हाळ कुत्र्यांचा विषय आहे, रस्त्यांचा विषय आहे, गटारांचा विषय आहे. ह्या सगळ्या गोष्टी जरी बघितलात तर सगळ्या ठिकाणी हे लोक अपयशी ठरलेले आहेत. आणि म्हणूनच आमचं एक विजन आहे की सुंदर रस्ते, चांगल्या प्रकारचं नियोजनबद्ध पाणी आम्ही ह्या शहराला देणार आहोत. शिवाय जे आज नाट्यगृह आहेत, नाट्यगृह शहराच्या एका बाजूला जरी झालं ते दुसऱ्या बाजूला आणखीन आमच्याकडे जलतरण तलाव देण्याचा आमचा मानस आहे, सांस्कृतिक केंद्र देण्याचा आमचा मानस आहे. अशी विविध योजना पण आम्ही हे करणार. एकीकडे आरोपही केला जातोय की तुम्ही ज्यावेळी नगराध्यक्ष होता त्यावेळी नगरामध्ये रत्नागिरीमध्ये अनधिकृत बांधकामं खूप वाढली, असा एक जो आरोप तुमच्यावर होतोय त्याला काय उत्तर द्या? एक लक्षात घ्या, आरोप करणाऱ्यांनी आरोप करावेत, पण ते सिद्ध करून त्यांनी दाखवावेत असं माझं मत आहे. आरोप करणाऱ्यांची तर तोंड आम्ही धरू शकत नाही. आरोप करणारे विरोधक असतात, ते आरोप करतच राहतात. प्रत्यक्षात त्यांनी एखादी गोष्ट अशी कृती करून दाखवली काय बा आम्ही आरोप केला आणि हे आम्ही सिद्ध केलं, पण आम्ही जे केलं ते आम्ही करून तुम्ही दाखवलं. कुठल्याही अनधिकृत कामाला परवानगी दिली नाही. एकाही अनधिकृत परवानगी आम्ही दिलेली नाहीये, लक्षात घ्या. अनधिकृत कामाला उमेश शेट्टे सांगतायत एकाही अनधिकृत कामाला परवानगी दिलेली नाही. मी पुन्हा इकडे जातोय, शिवसेनेचे तत्कालीन नगराध्यक्ष होते मिलिंद कीर, तुम्ही का अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. रत्नागिरीमध्ये अनधिकृत कामं झालेली नाहीत, बांधकामं, असं म्हटलं जात आहे. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, अनधिकृत बांधकामं झाली नाहीत असा विषय नाही. कारण मी 2015ला उमेश शेट्टींनी ज्या वेळेला पक्षांतर केलं त्यावेळेला मी त्यांच्यावरती आणि त्यांच्या पत्नीवरती हॉटेल जे त्यांचं उज्ज्वला हॉटेल आहे त्याच्या अनधिकृत बांधकामासंदर्भात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही दाद मागितली आणि ते न्यायप्रविष्ट आहे. लवकरात लवकर त्याचा निकाल लागेल आणि त्या प्रतीक्षेत आम्ही आहोत. न्यायप्रविष्ट बाब आहे. पण दुसरीकडे रत्नागिरीमध्ये खूप समस्या आहे, कचऱ्याची समस्या आहे. रत्नागिरीमधल्या ज्या कचऱ्याच्या समस्या आहेत, नगराध्यक्ष सांगा, पुन्हा तुमच्याकडे येतो की कचरा उचलण्यासाठी आज एवढा कोट्यावधी निधी खर्च केला जातो, पण रत्नागिरीमध्ये आम्ही बघितलं की जागोजागी कचरा आहे. हे नियोजन होत नाही का? मोकाट गुरं आहेत, भटके कुत्रे आहेत, काय चाललंय? रत्नागिरीमध्ये आपल्या ज्या कचऱ्याच्या गाड्या असतात त्या कचऱ्याच्या गाड्या रेग्युलर फिरत असतात. आपण घंटागाडीसुद्धा सुरू केलेली आहे, पण ज्या रूटवरनं घंटागाडी जाते तिथे काही वेळानंतर कचरा पडलेला जातो, तो दिसण्यात येतो. रत्नागिरीचे सफाई कामगार जे आहेत ते सफाई कामगारामार्फत आपण योग्य प्रकारे कचरा विचरला जातो. काही ठिकाणी आपण आठवड्यातनं 2 ते 3 वेळा देतो, काही ठिकाणी आपण नेहमी देतो. पण ज्यावेळी दिसतो त्यानंतर लोक बोंब मारायला सुरुवात करतात. पण आपण लोकांनी जबाबदारी उचलली पाहिजे असं घंटा गाडी जी आपली येते त्या घंटा गाडी जर कचरा टाकला, घंटा गाडी आपली येते त्यावेळी जर कचरा टाकला तर ही समस्या नक्कीच सुटेल. ही समस्या नक्की सुटेल. पण मी पुन्हा इकडे याच बाजूला जातो आहे. राष्ट्रवादीच्या इथे काही मंडळी आहेत आणि त्याचबरोबर भाजपच्या महिला उमेदवार पण आहेत या बाजूला. इकडे या बाजूला माझ्या डाव्या बाजूला इकडे भाजपच्या महिला उमेदवार आहेत. त्यांना आपण विचारणार आहोत, तुम्ही काय तुमच्या पुढे नियोजन आहे? तुम्ही नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जात आहे. कसं आहे, कचराच्या दृष्टिकोनातून त्याचं नियोजन व्हावं या दृष्टिकोनातून जरी सगळीकडं कचरा कुंड्या आहेत, गाड्या आहेत, जरी सगळं होत असलं तरी त्या वॉर्डमधल्या नगरसेवकांची जबाबदारी की माझ्या वॉर्डमध्ये तेवढी स्वच्छता राहते किंवा नाही. आज मी ज्या वॉर्डमध्ये आहे किंवा उभी आहे त्या वॉर्डमधल्या आत्तापर्यंत कधीही नगरसेवकांनी जाऊन तिथं पाहिलेलं नाहीये की बाबा तिथला माझा वॉर्ड स्वच्छ आहे किंवा नाही. नगरसेवकाने जबाबदारी उचलायची आहे. बशीर मुर्तुजा, तुम्ही राष्ट्रवादीचे कारभार केलेला आहे या ठिकाणी नगर परिषदेमध्ये. कचऱ्याची काय समस्या वाटते? तो दावा करतायत नगराध्यक्ष, तुमचं काय म्हणणं आहे की तो दावा कितपत योग्य आहे? आज आपण जर पाहिलं तर शहराच्या प्रत्येक ठिकाणी कचऱ्याची वाढ झालेली दिसते. अनेक ठिकाणं अशी आहेत ज्या ठिकाणी कचरा साठलेला दिसत आहे. कचरा फार मोठ्या प्रमाणामध्ये साचलेला आहे आणि हा कचरा उचलण्याकरिता नगरपालिकेकडे सगळी सक्षम यंत्रणा नाही. नाही. सक्षम यंत्रणा नाही नगरपालिकेकडे असं म्हटलं जात आहे. पण या बाजूला पुन्हा इथे राष्ट्रवादीच्या काही महिला उमेदवार आहेत, त्यांना आपण विचारणार आहोत, काय तुमच्या पुढे विजन आहे? तुम्ही आता ह्या सगळ्या समस्या नागरी आहेत, समस्या ज्या तुमच्या वॉर्डामध्ये तुम्ही काय करणार आहात? आता लोक आम्ही जातोय प्रचाराला तेव्हा सांगतायत की कचरा काढतात येऊन लोक, पण त्यांच्या मागं कोण नसतं उभं. नगरसेवक तिकडे गप्पा मारत बसलेले असतात नगरपालिकेत, कोणीही त्यांच्या पाठी नसतं, लिडरशिप करायला कोणीही नसतं. त्यामुळं कचरा तसंच हे करून जातात ते लोक. बरोबर, नगरसेवकांचं आणि नगराध्यक्षांचं कंट्रोल नाही असं जे म्हटलं जात आहे त्याबाबत आपण विचारणार आहोत. इथे या बाजूला भाजपची सगळी मंडळी आहेत, शिवसेनेची सुद्धा मंडळी आहेत. नगरसेवकांचं आणि नगराध्यक्षांचं या सगळ्या कारभारावर कंट्रोल पाहिजे. राजेश सावंत, हा जो सगळा तुम्ही आता ऐकता आहात वाद, काय तुमचं काय म्हणणं आहे की तुम्ही पण कारभार म्हणजे रत्नागिरी नगर परिषदेचा कारभार जवळून अगदी केलेला आहे,
कचरा रत्नागिरीमध्ये तसा आहे, मोकाट गुरं आहेत, भटके कुत्रे आहेत, पाण्याच्या समस्या आहेत आणि तुम्ही सुद्धा भाजपबरोबर सत्तेमध्ये होता. मागील प्रत्येकानं काम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या कामामध्ये अपयश आलं म्हणूनच जनता आज थोडंफार नाराजीचा सूर व्यक्त करते. माझं म्हणणं असं आहे की शिवसेनेला पूर्णपणे बहुमत सत्तेनं जनतेनं द्यावं आणि एक चांगला सुशिक्षित उमेदवार जो नगराध्यक्षाचा आमचा राहुल पंडित आहे त्याच्या हाती एक हाती सत्ता द्यावी. जे प्रश्न आहेत ते माननीय आमदार, खासदार, राज्याचे मुख्यमंत्री या सर्वांना बरोबर घेऊन ह्या जनतेला जे अपेक्षित काम आहे ते शिवसेना करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जनतेला अपेक्षित बरोबर आहे, पण शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक आपल्याबरोबर आहेत. महाडिक साहेब, आता तुमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणाले की त्यावेळी तो डीपी प्लॅन केलेला म्हणून ती योजना झाली. तुम्ही जसं विकासाचं श्रेय घेताय, सत्तेमध्ये तुम्ही होता, जे काही प्रश्न प्रलंबित आहेत, जे प्रलंबित राहिलेत त्याचं पण जबाबदारी तुमची आहे की नाही तुमच्या पक्षाची? निश्चितपणाने आहे आणि त्या पद्धतीने आमच्या सर्व नगरसेवकांनी सभागृहामध्ये ज्या चुका दिसलेल्या आहेत, ज्या त्रुटी दिसलेल्या आहेत त्या वेळोवेळी दाखवलेल्या आहेत. मागच्या वेळीसुद्धा जो लाईव्ह आपला कार्यक्रम झाला त्यावेळीसुद्धा आम्ही आमची जी भूमिका होती ती स्पष्टपणाने मांडली आणि ज्या चुका होत्या नगराध्यक्षांच्या असू द्यात, सत्ताधाऱ्यांच्या असू द्यात, त्यात दाखवून दिलेल्या आहेत आणि तशा पद्धतीने आमच्या नगरसेवकांनी ठाम भूमिका मांडलेली आहे. नगरसेवकांनी ठाम भूमिका मांडलेल्या आहेत, पण इथे अनेक नगरसेवक आता नव्याने उमेदवारी लढत आहेत. गजानन पाटील आहेत आपल्याबरोबर. तुम्ही या नगरसेवकपदी उमेदवार आहात. उमेदवार तुम्ही होणार होता, पण काही तांत्रिक कारणामुळे तुम्हाला उमेदवारी मिळाली नसेल. पण तुम्ही आता या शिवसेनेच्या बरोबर आहात. कृषी उत्पन्न बाजार समितीचं तुम्ही अध्यक्षपद भूषवता आहात, पण त्याचबरोबर तुमचे काही आरोप आहेत, आक्षेप आहेत. हे आक्षेप काय आहेत? सर्वप्रथम मी सांगतो की मी या निवडणुकीमध्ये उमेदवार नाही आणि इच्छुकही नव्हतो. परंतु तमाम रत्नागिरीच्या सगळ्या नागरिकांच्या वतीने जर सांगायचं झालं तर आज हा जो काय कारभार नगर परिषदेचा चालू आहे त्याच्यामध्ये जसं आता मगाशी हे म्हणाले की उन्हाळ कुत्र्यांचा त्रास आहे, उन्हाळ गुरांचा त्रास आहे, कचऱ्याचे प्रश्न आहेत, हे अनेक प्रश्न आहेत आणि ह्या प्रश्नापासून सगळ्या या रत्नागिरीच्या जनतेला मुक्ती पाहिजे आहे आणि एक स्वच्छ चांगला कारभार करणारा हा संपूर्ण नगर परिषदेमध्ये एक चांगला वर्ग पाहिजे आणि म्हणून शिवसेनेची ही जी सर्व टीम आता नवीन आमची नगरसेवक आणि नगराध्यक्षाचे जे सगळे उमेदवार उभे आहेत हे अतिशय पारखून निरखून दिलेले हे पक्षाचे उमेदवार खासदार हे सगळं ठीक आहे. तुमचे मुख्य आक्षेप काय की काय रत्नागिरीच्या नगर परिषदेमध्ये काय झालंय, काय कारभारामध्ये काय त्रुटी आहेत? अनेक त्रुटी आहेत. तुम्हाला ते सांगतोय की पाण्याचे प्रश्न आहेत, कचऱ्याचे प्रश्न आहेत, वाहतुकीचे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत. याच्यापासून संपूर्ण जनता त्रस्त झालेली आहे आणि याच्यापासून चांगलं कामकाज करून या जनतेला समाधान देण्याचं काम आमचे हे सर्व शिवसेनेचे नगरसेवक आता करणार. इथे जनता त्रस्त झालेली आहेत असं म्हटलं जात आहे, पण इथे काही सर्वसामान्य नागरिकही आता आपल्या बरोबर आहेत. हे सगळे पक्षाचे कार्यकर्ते आहेत. आपण इथे बोलतो आहोत की इथे सर्वसामान्य नागरिक आहेत, ह्यांचे काही प्रश्न आहेत. तुमचा काय प्रश्न आहेत? माननीय नगराध्यक्ष महेंद्रजी मयेकर प्रभाग क्रमांक 11 मधून निवडून यायचे. म्हणजे आता पूर्वीचा वार्ड क्रमांक 18 तिथे झोपडपट्टी उघड्यावर खो खो खेळत असतात. त्यांनी काय बंदोबस्त केला नाही, काय बंदोबस्त केला? काय स्वच्छ भारत उघड्यावर म्हणजे हगणदारी मुक्त काय केलं नाही, काय राबवलं नाही, तो आमचा प्रश्न आहे. महेंद्र मयेकरांकडून आपण उत्तर घेऊया याचं. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत महेंद्र मयेकर भाजपचे. मयेकर साहेब, उघड्यावरची झोपडपट्टी हागणदारी सुरूच आहेत असं आम नागरिक म्हणतायत आणि तुम्ही कामांचा तर दावा केलेला आहे, पण काय तुम्ही केलंय? रत्नागिरी शहरामध्ये उघड्यावरती जे हगणदारी मुक्त आपण करायचं ठरवलं आहे त्याच्यासाठी 560 लोकांना आपण अनुदान दिलेलं आहे. मुरुगवाड्याचा प्रश्न असेल तर ते काही 18 सीटचं शौचालय आहे, त्या तिथे सुद्धा आपण प्रत्येकाच्या झोपडपट्टीमध्ये सुद्धा अनुदान दिलेलं आहे आणि तो सुद्धा लवकरात लवकर आपल्याला हगणदारी मुक्त रत्नागिरी शहर होईल असं मला वाटतं आहे. नगराध्यक्ष जे विद्यमान राहिलेले आहेत ते दावा करतायत की हागणदारी मुक्त शहर होईल असं वाटतंय पूर्णपणे. खरं तर रत्नागिरी स्मार्ट सिटी होणार आहे असं दावा केला जातोय, पण स्मार्ट सिटी असली तरी सुद्धा रत्नागिरीमध्ये खूप समस्या आहेत आणि या काय समस्या आहेत, सर्वसामान्य नागरिकांचे काय प्रश्न आहेत, त्यांना काय सत्ताधाऱ्यांची उत्तरं आहेत, विरोधकांचा अजेंडा काय आहेत, ते पण आपण आता पुढच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. पण आत्ता घेऊया एक ब्रेक. कुठेही जाऊ नका, तुम्ही पाहत राहा देवेंद्र सरकारची जनमत चाचणी.
ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय देवेंद्र सरकारची जनमत चाचणी. रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी. नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष आहेत, दावे करतायत सत्ताधारी, विरोधक आक्षेप घेत आहेत. पण यामध्ये सुद्धा सर्वसामान्य लोक आहेत, त्यांच्याकडून आपण काही प्रश्न विचारणार आहोत, उपस्थित करणार आहोत. हेमंत वंजू, तुम्ही बघताय सगळं, तुम्ही या रत्नागिरी नगर परिषदेचा कारभार, हे जे दावे आहेत, आज रत्नागिरी पुढे प्रामुख्याने काय समस्या आहेत? जे नागरिक कर भरतायत ते काय प्रत्येक वेळी विचारायला येत नाहीत जाब विचारात नगर परिषदेत, पण काय समस्या आहेत? रत्नागिरीचं सगळ्यात महत्त्वाचं भूषण सांगता येईल की खरंच लज्जेने मान आपल्याला खालती घातली पाहिजे. रत्नागिरीचं जे जलशुद्धीकरण केंद्र आहे, जिथून रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा होतो, ते एका डम्पिंग ग्राउंडमध्ये आहे. म्हणजे आरोग्याचा प्रश्न इथूनच सुरुवात होते. खर्च होतोय, निधी खर्च होतोय, पण तो उपयोगात किती होतोय हा सगळ्यात महत्त्वाचा नागरिकांसमोर प्रश्न आहे. दांडा फिशरी ते साळवी स्टॉप या रस्त्यासाठी साफ करण्यासाठी सुमारे 1.25 कोटी रुपये खर्च केले जातात वर्षाला. कचरा उचलण्यासाठी महिन्याला 1.25 लाख रुपये म्हणजे 15 लाखापर्यंत वार्षिक खर्च होतो. स्ट्रीट लाईट दुरुस्त करण्यासाठी 1.25 लाख रुपये खर्च होतो. मग हे पैसे जातात कुठे? खर्च होतोय, पण तो उपयोगात किती होतोय हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. खर्च होतोय पण तो उपयोगात येत नसला तर तो जातोय कुठे, हा खरा प्रश्न आहे. आणखी काही लोक आहेत तिथे, आपण त्यांना जाणून घेणार आहोत. आपल्याबरोबर एक पत्रकार आहेत इथले, रत्नागिरीतले किशोर मोरे. तुम्ही हे रत्नागिरीचं राजकारणाचं आणि सगळं वार्तांकन करता आहात गेली अनेक वर्ष, आणि काय तुम्हाला आढळतंय की का होत नाही डेव्हलपमेंट? मुळात रत्नागिरी शहराचे 2 महत्त्वाचे प्रश्न आज लोकांच्या जनतेतून ऐरणीवर आहेत. ते म्हणजे एक कचरा आणि दुसरं पाणी. कचऱ्याची समस्या इतकी हे आहे की कचऱ्याचं निर्मूलन योग्य प्रकारे मुळात तरी होत नाही आहे. 17 ते 18 टन रोजचा कचरा आपण रत्नागिरीकरांकडून कलेक्ट केला जातो आणि तितकं 16 ते 17 MLT पाणी आपण रत्नागिरीच्या शिळी धरणातून उचललं जातं. पण पाण्याचं पण नियोजन योग्य प्रकारे होत नाही आहे. तो महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रयत्न केले जात आहेत पण लोकांपर्यंत पाणी पोहोचत नाही आहे आणि कचरा वेळच्यावेळी उचलणं जात नसल्यामुळे लोकांच्या पुढे कचऱ्याचे ढीग आणि इतर अस्ताव्यस्त असं शहर हे पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असताना सुद्धा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा ह्या जिल्ह्यात शहराला जेवढं म्हणावं तितकं महत्त्व आजपर्यंत कोणी दिलं नाही. पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचं शहर असताना सुद्धा एवढं महत्त्व दिलेलं जात नाही आहे रत्नागिरी शहराला. इथे आपण बघतो काही उमेदवार आहेत आपल्याबरोबर. इथे सलमा काझी आहेत, ज्या बसपाच्या उमेदवार आहेत आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. सलमा काझी, तुम्ही बसपाकडून तिकीट घेतलंय, काय बसपाकडून तिकीट घेण्याचा आधी काय कारण आणि एकदम नगराध्यक्ष पद काय अजेंडा आहे, विजन काय तुमचं? सांगा, बोला. सर्वप्रथम विचार केला गेला तर 1 मे 1965 नंतर जेव्हा नगर परिषदेची स्थापना झाली त्यानंतर मुस्लिम समाजातील नगराध्यक्ष म्हणून कुणीही ते साधी निवडणूक लढवलेली नाही आहे. नगराध्यक्ष तर दूरच राहिलं नगराध्यक्ष पदासाठी. आणि त्याच्यानंतर इथे 35 ते 40% मुस्लिम वोटर्स आहेत आणि त्याच्या आधारावर मी हे पाऊल उचललेलं आहे. आणि सध्याची जी मुस्लिम वोटर्स असले तरी ह्या मुस्लिम वोटर्सनी या आतापर्यंत या सगळ्यांना मतदान केलेलं आहे. तुमच्या पुढे काय मुस्लिमांचे असे विशिष्ट प्रश्न आहेत का, या काही वेगळे की जे सुटलेले नाही आहेत? हो, ती सध्याची सगळ्यांचीच मुस्लिम, असं मी मुस्लिम धर्माबद्दल नाही बोलत आहे, मी समाजाबद्दल बोलते. मी मुस्लिम समाजामधून उभी आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यांनाच आत्ताच्या ज्या मूलभूत गरजा आहेत. पण ते नागरिक झाले, आम नागरिक झाले, सर्वच नागरिक कर भरतात आणि करातून करातून त्यांच्या अपेक्षा असतात विकासाच्या. तुमचं काय म्हणणं आहे, रत्नागिरीकर, आम रत्नागिरीकर म्हणून काय रत्नागिरीच्या समस्या मार्गी लागू शकलेल्या नाहीत? कोण जबाबदार वाटतं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथले जे नगरसेवक, नगराध्यक्षपद ज्यांनी भूषवलेलं आहे ते अतिशय कुठल्याही प्रकारे रत्नागिरीला कुठल्याही प्रकारे चांगली मदत झालेली आहे असं कुठेही वाटत नाही आहे. आणि तुम्ही नुसते मगापासून कचरा इतर गोष्टींबद्दल बोलत आहात. अतिशय बघण्यासारख्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत. शाळा आहेत नगरपालिकेच्या, त्या शाळांमध्ये कोणीही लक्ष दिलेलं नाही आहे. तुम्ही रस्ते बघताय, रस्त्यांची अवस्था बघताय काय झाले. नाट्यगृह बघा, नाट्यगृहाचं AC असून नाट्यगृहाचं AC चालू नाही आहे. अशा अनेक प्रश्न आहेत की ज्यांनी आता सुजाण जनतेने जागरूक होऊन या गोष्टी पाहिल्या पाहिजे. म्हणजे कचरा आणि पाणी नुसता म्हणजे विकास नाही, नुसता त्या गोष्टी विचार. कौस्तुभ सावंत हे इथे अपक्ष उमेदवार आहेत आपल्याबरोबर आणि ते नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढणार आहेत, नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीला उभे आहेत. कौस्तुभ सावंत, तुमच्या पुढे काय अजेंडा आहे? कारण तुमचा कुठला पक्ष नाही, तुम्ही अपक्ष म्हणून रिंगणात याचं कारण काय? नमस्कार, मी कौस्तुभ रमेश सावंत, जनजागृती संघाच्या पाठिंब्याने अपक्ष म्हणून उभा आहे. सध्याची राजकीय परिस्थिती बघता ही परिस्थिती सर्वसामान्यांना पोषक नसल्यामुळे आम्हाला असा विचार करावा लागला आहे की आपण ही निवडणूक लढवावी लागेल. हे सगळं आपण आज बघतोय की संपूर्ण महाराष्ट्र
आज हा कार्यक्रम बघतोय, हा संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्रम बघत असताना इथल्या प्रत्येक उपस्थित नागरिकांना किंवा जे कोणी राजकीय पक्षाचं लिडिंग करतायत ह्या प्रत्येकाला भान असलं पाहिजे की आपण आपल्या रत्नागिरीवर कोणते आरोप करतोय आणि हे आरोप मला सहन होत नाही आहेत आणि असेच आरोप प्रत्यारोप होत असल्यामुळे आपल्या नगर परिषदचा विकास होत नाही आहे आणि हा विकास घडून आणण्यासाठी आणि सगळे तज्ज्ञ मंडळींच्या पाठिंब्याने आम्ही सगळेजण मंडळी उभी आहोत. तर जनजागृती संघाचा मला पूर्ण पाठिंबा आहे. त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करणार आहात. अशी वेगवेगळ्या नगराध्यक्षपद जवळपास पंचरंगी निवडणूक आहे नगराध्यक्ष पदासाठी, पण इथे आणखीनही राष्ट्रवादीच्या जोडीला काँग्रेस आहे. यावेळी राष्ट्रवादीने काँग्रेसची आघाडी केलेली आहे आणि काँग्रेस म्हणजे काँग्रेसचं इथे जे वर्चस्व आहे, साहजिक आहे कोकणातले नेते आहेत नारायण राणे आणि त्यांचे चिरंजीव निलेश राणे, यांचं सगळं मार्गदर्शन या काँग्रेसच्या मंडळींना मिळते आहे आणि या काँग्रेसच्या इथे जे नगरसेवक आणि पदी उमेदवार उभे आहेत त्यांना आपण विचारणार आहोत. राकेश चव्हाण आहेत आपल्यावर. राकेश चव्हाण, तुम्ही राष्ट्रवादीवर गेलात, काँग्रेस म्हणून काँग्रेसला आता लोकांनी का स्वीकारावं असं तुम्हाला वाटतं नगरसेवक म्हणून किंवा शहराचा कारभार करणं? मी इथे मुळात म्हणजे काँग्रेसचा शहराध्यक्ष आहेत. आमचे इथे उमेदवार आहेत मिलिंद पिलणकर ॲडव्होकेट आणि इतर उमेदवार आहेत. आज शहरामध्ये आम्ही अतिशय सुसंस्कृत असे उमेदवार काँग्रेसतर्फे दिलेले आहेत. काँग्रेसला एक परंपरा आहे आणि आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल हे राज्यात आणि या शहरामध्ये एकत्रित काम केलेलं आहे आणि त्यांनी आतापर्यंत विकास कामांमध्ये सुद्धा आघाडीवर आहेत. जवळजवळ राणेसाहेब असतील किंवा आपले निलेश राणेसाहेब असतील यांच्या पाठिंब्याने यांच्या सहमतीने आम्ही आघाडी केले आणि जेणेकरून रत्नागिरी शहराला पर्यटकांना आणि एक चांगला कारभार तुम्ही द्याल, रत्नागिरी शहराचा एक चांगला कारभार द्याल असा त्यांना विश्वास आहे. पण पुन्हा इथे या सगळ्या परिस्थितीमध्ये विद्यमान सत्ताधारी जे आहेत या सत्ताधाऱ्यांकडे पुन्हा तोच प्रश्न येतो की हे सगळं आहे रत्नागिरीमध्ये कोट्यावधी रुपये खर्च केले जातात, त्याच्यामध्ये काय विकास होत नाहीत. उमेदवार उभे आहेत रत्नागिरीच्या या सगळ्या भाजपाकडून, त्यांना आपण विचारूया. तुमचं काय नाव आहे, तुम्ही कुठल्या वॉर्डामधून उभं आहात? माझं नाव सुशांत चवंडे. मी प्रभाग क्रमांक 14 म्हणून भाजपचा उमेदवार म्हणून आता निवडणूक लढवत आहे. गेली 5 वर्ष मी स्वीकृत नगरसेवक म्हणून काम करत असताना माझ्या प्रभागात कमीत कमी 1,60,00,000ची कामं केलेली आहेत. माझ्या प्रभागातली आता 3 आरक्षण आहेत जे मी लोकांना सांगितलं की मी ती डेव्हलप करणार आहेत. एक 3 नंबर शाळा क्रमांक 3च्या समोर जे आरक्षण आहे की खेळाचं मैदान ते प्रमोद महाजन क्रीडा संकुलच्या धर्तीवर विकसित करणार आहे. तसंच माझ्या प्रभागात एक बरोबर आहे, हे तुम्ही सरकार आणि सत्तेचं सहकार्य घेऊन करणार राज्यातलं, हे बरोबर. तुम्ही आरक्षणाच्या भूखंडाचा विषय काढलात, भूखंडावरच्या आरक्षणाचा. मी पुन्हा इकडे राष्ट्रवादीकडे येतो आहे. उमेश शेटे, भूखंडांची आरक्षणं उठवणं आणि ती बिल्डरांना देणं हे तर अनेक वेळा आम्ही पाहिलेलं आहे. या तुमचं काय म्हणणं आहे, किती उठलीत आरक्षणं या काळामध्ये? आता सत्तेच्या या सत्ताधाऱ्यांच्या मध्ये किती उठलीत? तुमच्या काळात किती उठली होती, आता किती उठली? प्रथम अगोदर एक सांगतो की माझ्या काळामध्ये एकही आरक्षण उठलेलं नाही आहे. आरक्षणाखालील जे रस्ते असतील त्या रस्त्याचं सदस्य सेक्शनखाली मायनर मॉडिफिकेशन आपण केलेलं आहे. एकही आरक्षण उठून आपण बिल्डरला दिलेलं नाही. दुसरा मुद्दा असा की आताच्या ज्या विद्यमान जे आम्ही जे आहेत कार्यरत ह्याच्यामध्ये देखील आपण एकही आरक्षण उठवलेलं नाही आहे. 21 नोव्हेंबर 2013चा जो शासनाचा आदेश आहे की जी आरक्षणं 1964 सालापासूनची आहेत, परंतु ती आरक्षणं नगर परिषद डेव्हलप करू शकत नाही किंवा नगर परिषद ती आर्थिकदृष्ट्या विकत घेऊ शकत नाही किंवा राज्य सरकार ती विकसित करण्यासाठी निधी देऊ शकत नाही. म्हणून त्या कायद्याची अंमलबजावणी म्हणून रत्नागिरी नगर परिषदेने 2 आरक्षणं विकसित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे आरक्षण एखाद्या बिल्डरला दिलं, हे बिल्डरला देण्याची 2011 पूर्वीची परंपरा होती, आमची परंपरा नाही आहे ती. 2011 पूर्वीची परंपरा होती असं राष्ट्रवादीचे तत्कालीन शिवसेने नगराध्यक्ष असलेले उमेश शेटे सांगतायत. मी पुन्हा इकडे शिवसेनेकडे जातोय. मिलिंद कीर आहेत इथे आपल्याबरोबर. 2011 पूर्वीची परंपरा म्हणतायत ते आरक्षण उठवण्याची, भूखंडांचं आरक्षण, आणि या काळामध्ये 2 वर्षामध्ये सुद्धा आरक्षण उठलेले आहेत भूखंडांवर असंही ऐकलं जाते. काय परिस्थिती आहे? मुळामध्ये आरक्षणं जी आहेत ही जवळजवळ 20-20, 25-25 वर्ष लोकांच्या जमिनीवरती आरक्षण पडलेली आहे आणि अख्ख्या हे रत्नागिरी नगरपालिकेचाच विषय नाही, पण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे की आरक्षणामुळे लोकांच्या जमिनी अडकून पडलेल्या आहेत. कुठल्याही नगरपालिकेची ताकद नाही आहे की ती आरक्षणं डेव्हलप करण्यासाठी नगरपालिका त्यांना पैसे देईल. परंतु 1994च्या GR प्रमाणे, शासनाच्या मार्गदर्शक GR प्रमाणे 2 आरक्षणं जी 10-20% नगरपालिकाला त्यांनी त्यांचा पूर्ण डेव्हलप करून त्यांनी ताब्यात द्यावी, अशा पद्धतीची 2 आरक्षणं आपल्याकडे डेव्हलप झालेली आहेत. त्याच्यामध्ये पार्किंग एक आहे. आणि दुसरी गोष्ट मला याच्यामध्ये नमूद करावीशी वाटते, आदरणीय मुख्यमंत्र्यांना माझा
कळकळीची विनंती आहे, जे आत्ता TDR जे झालेले आहेत आणि TDR जवळजवळ 2015पासून आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या नगरपालिकांना दिले आणि ते दिले असताना नगरपालिकेला नुसते TDR देऊन भागणार नाही. कारण रत्नागिरी नगरपालिकेमध्ये TDR जो आहे, जर 1 लाख TDR असेल तर 25,000चीच रत्नागिरी शहराला वाढत्या लोकसंख्येची गरज आहे. आणि असं असताना 75,000 TDR करणार काय? तर तो 75,000 TDR हा शासनाने विकत घ्यावा आणि शासनाने लोकांना पैसे द्यावेत असा निर्णय तरच जागा डेव्हलप होईल, अन्यथा डेव्हलप होणार नाही. हा अर्धवट आपण केलेला विषय आहे. हा परिपूर्ण माननीय मुख्यमंत्र्यांनी करावा अशी माझ्या काही मागण्या आहेत. कारण हे सगळे विकासाचे प्रश्न आहेत रत्नागिरीचे आणि रत्नागिरी शहराचा जर विकास करायचा असेल तर काही त्याच्यातून मार्ग काढावे लागतील. TDR सरकारने घ्यावा विकत आणि त्याचे पैसे द्यावेत आणि तरच आपल्याला आरक्षण डेव्हलप करता येईल असं सांगितलं जाते. आणि त्यामुळे आणखी काही प्रश्न आहेत रत्नागिरी या नगर परिषदेचे. रत्नागिरीचे नागरिक बोलणार आहेत, उमेदवार बोलणार आहेत, महिला उमेदवार बोलणार आहेत आणि या सगळ्या पलीकडनं आपण जाणून घेणार आहोत की नक्की आता रत्नागिरी नगर परिषदेकडे पुढचा अजेंडा काय असणार आहे, उमेदवारांचा काय अजेंडा असणार आहे, रत्नागिरी कशी असायला हवी याबाबत पण आपण विचारणार आहोत. पण त्यापूर्वी एक घेऊया ब्रेक. तुम्ही पाहत रहा देवेंद्र सरकारची जनमत चाचणी. आणि महिलांना काय त्यांचं विजन आहे, कारण त्यांनी या सगळा कारभार पाहिलेला असतो, त्यांच्यापुढे काही विजन असतं. आपल्याबरोबर शिवसेनेच्या महिला उमेदवार आहेत शिल्पा सुर्वे, त्यांना आपण विचारणार आहोत. शिल्पा सुर्वे, तुम्ही ही निवडणूक लढताय, महिलांचे प्रश्न आहेत. आम्ही बघितलं रत्नागिरीमध्ये महिलांसाठी एक स्वच्छतागृह, म्हणजे स्वच्छतागृह नाहीच आहेत आणि महिलांसाठी जे आवश्यक आहे, एवढी मोठी रत्नागिरी सिटी आहे, एक स्वच्छतागृह इतक्या वर्षात झालेलं नाही आहे. तुम्ही काय करणार आहात त्यासाठी? 2011ला मी सर्वप्रथम रत्नागिरी नगर परिषदेमध्ये नगरसेविका म्हणून निवडून गेलेली आहे आणि ही जी आत्ता तुम्ही समस्या मांडलेली आहेत त्याच्यानंतर 2014ला माझ्याकडे नियोजन समिती आली आणि त्यावेळी पहिला जर प्रश्न अजेंड्यावर मी कुठचा मांडला असेल तर रत्नागिरी नगर परिषदेचे जी रस्ते आहेत त्याच्यावर जे मेन रस्ते आहेत जयस्तंभ आणि वरती साळवी स्टॉप या ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्यासाठी मी पहिला ठराव आणि त्याचा वेळोवेळी मी पाठपुरावा केलेला आहे. पण मलाच सांगायला दुःख वाटतं की हे दुर्दैव आहे की ते झालेलं नाहीये म्हणून. बघतोय आपण की एक सत्तेत असणारी नगरसेविका सांगते की त्यांना दुःख वाटायचं की झालेलं नाहीये. या सगळ्या प्रश्नाचा उत्तर म्हणजे सत्तेत असून सुद्धा त्यांना तो प्रश्न सोडवता आलेला नाही. ही शोकांतिका आहे रत्नागिरी नगर परिषदेच्या कारभाराची. काही सर्वसामान्य माणसं आहेत इथे, त्यांना आपण विचारणार आहोत तुमचे काय प्रश्न आहेत का? तुम्ही हा सगळा वादविवाद ऐकता आहात, काय तुमचे प्रश्न आहेत? रत्नागिरी नगरपालिकेच्या बाहेर 450 फ्लॅट धारकांना पाणी दिलेलं आहे. नगरपालिकेला हा काही अधिकार नसताना सुद्धा हे पाणी गेलं, हे कसं काय? 450 फ्लॅट धारकांना अनधिकृत पाणी गेलेलं आहे. 450 फ्लॅट धारकांना जे रत्नागिरीच्या शहराच्या हद्दीत नाहीत त्यांना पाणी गेलेलं. या प्रश्नांची उत्तर आपण जरूर सत्ताधाऱ्यांकडून घेणार आहोत. पण त्याचबरोबर रत्नागिरी हे मासेमारी बंदर आहे आणि मच्छीमारांच्या काही वस्त्या आहेत इथे भरपूर आणि त्यांच्यासाठी म्हणजे मच्छीमारांचे काही प्रश्न आहेत. या सगळ्या पलीकडे मच्छीमार कसे राहतात, एकदम बकाल अवस्थेत मच्छीमारांची वस्ती आहे. खलील वस्ता आहेत मच्छीमारांचे नेते आपल्याबरोबर. खलील वस्ता, मच्छीमारांचे जे प्रश्न आहेत, आता तुम्ही राजिवडा यासारख्या भागामध्ये राहता, इथे वस्तीच म्हणजे ड्रेनेज तर सोडा पण तिथे एक गाडी लावायला जागा मिळत नाही. काय परिस्थिती आहे मच्छीमार वस्त्यांची? मच्छीमारांची परिस्थिती तुम्ही आता बघितलेलीच आहे, ती सगळ्यात बिकट आहे. आणि सगळ्यात जास्त जे आहे ते जे मतदार आहेत, जी टक्केवारी जी आहे ती आमच्या मुस्लिम आणि मच्छीमार समाजाची आहे. 27% इथे लोक आहेत. त्यांना फक्त गृहीत धरलं जातं, त्यांना फक्त मतांसाठी वापर केला जातो त्यांचा. आणि बाकीचं सगळं बकाल तर तुम्ही सांगितलेलंच आहात. ह्याच्यासाठी बसपाने नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून एका महिलेला उमेदवारी दिलेली आहे, म्हणून आम्ही त्याच्या पाठीशी आहोत. बरोबर आहे. पण यापूर्वीचे प्रश्न तुमचे मच्छीमारांचे खूप मुस्लिम उमेदवार पण तुमच्या मुस्लिम वस्तीतून गेले, तुमच्या समाजाने दिलेले आहेत, त्यांनी सोडवले नाहीत का हे प्रश्न? त्याने सोडवलेले नाहीत. दुसरं म्हणजे इथे आमचा जो समाज आहे त्यांचा मुख्य म्हणजे मच्छीमारीचा. राजोड्यामध्ये एक 72 नंबरची आरक्षण आहे मच्छी मार्केटसाठी. ते मच्छी मार्केट सर्व पक्षांनी उठवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आमचे नगरसेवक ज्यांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे ते सुद्धा सामील होते त्याच्यात. बरोबर आहे, इथे आरक्षण उठवलं जातंय. पण हा जो गंभीर प्रश्न आहे, मी पुन्हा इकडे सत्ताधाऱ्यांकडे जातो आहे की जर रत्नागिरी शहराच्या बाहेर
काही प्रश्न आहेत. रत्नागिरी शहरात नसणारे बाहेरचे फ्लॅटधारक ज्यांना पाणी पुरवलं गेलंय आणि त्याचबरोबर मच्छीमार वस्त्यांचं 72 सालातलं आरक्षण आहे ते पण उठवलं गेलंय. मी सत्ताधारी नगरसेवक आहेत आणि सत्ताधारी नगराध्यक्ष आहेत, त्यांना मी विचारणार आहोत. नगराध्यक्ष साहेब, हे जे काय बाहेरच्या फ्लॅटधारकांना पाणी पुरवण्याचं हे आरोप केला जातोय, हे कसं झालंय, काय झालंय? त्यावेळी सभागृहामध्ये सर्व नगरसेवक होते आणि सर्वानुमते तो ठराव मंजूर झालेला होता आणि त्यानंतर आपण ते कनेक्शन दिलेलं होतं. त्याच्यामध्ये शासनाच्या नियमाप्रमाणे नगरपालिकेच्या हद्दीच्या बाहेरसुद्धा आपण पाणी देऊ शकतो, अशी यापूर्वीसुद्धा आपण कनेक्शन दिलेले आहे. नगरपालिकेच्या हद्दीच्या बाहेर पाणी दिलं जाऊ शकतं का? मी इथे शिवसेनेकडे येणार आहे की नगरपालिकेच्या हद्दीच्या बाहेर पाणी दिलं जाऊ शकतं का? राहुल पंडित, काय काय त्याच्यामध्ये? शिवसेनेने पूर्णतः या गोष्टीला विरोध केलेला आहे आणि त्याचा आधार घेऊन लगेच चोरवाटेने जसं कोर्टात जातात तशा पद्धतीने जाऊन ही प्रक्रिया थांबवली गेलेली आहे. पूर्णपणाने शिवसेनेने विरोध केलेला आहे या गोष्टीला. या गोष्टीचा शिवसेनेने विरोध केलेला आहे. पण त्याचबरोबर रत्नागिरीच्या राजिवडा या भागामधलं आरक्षण आहे, कारण हे खूप 1972 सालातलं आरक्षण आहे. मी पुन्हा आरक्षणाचा विषय आला की साहजिक उमेश शेटेंकडे येतो, कारण त्यांना खूप अनुभव आहे. उमेश शेटे साहेब, आता मच्छीमार वस्तीचं इथे आपण बघितलं, त्यांचं म्हणणं आहे की 72 सालातलं आरक्षण राजिवड्यातलं मच्छीमार वस्तीचं ते उठवलं जातंय. खलील वस्ता आता सांगत होते की हे असं झालंय, कधी असं झालंय? माझ्या माहितीप्रमाणे ही पूर्णतः गोष्ट चुकीची आहे. 72 सालातलं जे आरक्षण आहे तिथे आजही आम्ही एका वृत्तपत्रात दिलेलं आहे, अद्यावत मच्छी मार्केट तिथे होणार आहे. माता भगिनी ज्या आज उघड्यावरती ज्या मच्छी विकायला बसलेल्या आहेत त्यांच्यासाठीचं सुसज्ज आम्ही 4 महिन्यापूर्वी देखील हा सभागृहात ठराव मांडलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून. परंतु प्रशासनाने आणि राज्यकर्त्यांनी असं सांगितलं की ही गोष्ट न्यायप्रविष्ट आहे, म्हणून आम्ही ही घेत नाही. खरं कायद्याने न्यायप्रविष्ट त्याला अडवा येऊ शकत नाही. परंतु आम्ही तुम्हाला एक सांगतो की आम्ही सत्तेत आल्याच्या नंतर पहिल्या 6 महिन्यामध्ये आम्ही ते मच्छी मार्केट उभं करून दाखवणार. तुमचं हे शब्द आहेत. आपण म्हणतोय की इथे मच्छी मार्केट सुसज्ज असं उभं केलं जाईल आणि प्रत्येकाला असं वाटतंय की आपण सत्तेत येऊ. पण ही सगळी जी मंडळी आहेत ही या सगळ्या नगरसेवकपदी महिला आहेत. इथे काही उमेदवार आहेत शिवसेनेचे नगरसेवक, त्यांना आपण विचारणार की राष्ट्रवादीमध्ये होते. आमदार उदय सामंत, तुम्हाला माहिती असेल की राष्ट्रवादीतून ज्यावेळी शिवसेनेमध्ये आले त्यानंतर त्यांच्याबरोबर एक राष्ट्रवादीची एक फौज होती बरीचपैकी, ती शिवसेनेत गेली आणि त्यामुळे साहजिक शिवसेनेची पंगा घेणारे आता पुन्हा शिवसेनेच्याच तिकिटावर उमेदवारी लढवत आहेत. बिपिन बंदरकर आपल्याबरोबर आहेत. बंदरकर साहेब, तुम्ही आता शहर संघटक आहात शिवसेनेचे आणि तुम्ही खूप त्यावेळी शिवसेनेच्या विरोधात होता, आता तुम्ही शिवसेनामय झालेला आहात आणि काय तुम्ही अजेंडा आहे तुमचा? सर्वप्रथम म्हणजे मी उमेदवार नाही आहे. सर्वात म्हणजे रस्ते, गटार, पाणी ह्या सर्व मूलभूत गरजा आहेत त्या होतच असतात, पण सर्वांगीण विकास झाला पाहिजे. स्थानिक जो तरुण आहे त्यांच्यासाठी रोजगारासाठी इथं रोजगार उत्पन्न करून दिले, जर पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उत्पन्न करून दिला पाहिजे. ते कला क्रीडा जे क्रीडाप्रेमी आहेत त्यांच्यासाठी क्रीडांगण आणि चांगलं अद्ययावत साहित्य उपस्थित करून दिलं पाहिजे आणि शैक्षणिक पण विकास झाला पाहिजे, जेणेकरून सर्वात प्रथम म्हणजे मुलं शिकली तर ती पुढे टिकतील. त्यामुळे नगरपालिकेतील जो तळाचा वर्ग आहे त्यांच्यापर्यंत उच्च दर्जाचं शिक्षण हे देण्याचा आमचा उच्च दर्जाचं शिक्षण दिलं जाणार आहे नगरपालिकेकडून. तुमचा काय अजेंडा असणार आहे या निवडणुकीमध्ये? तुम्ही काय डोळ्यापुढे कामं करणार आहात? मी आता आहे तो शिवसेनेचा एक कार्यकर्ता आहे. मी आता शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. शिवसेनेची आजपर्यंतची कार्यपद्धती बघितली तर रत्नागिरीच्या नगरपरिषदेमध्ये सभागृहामध्ये शिवसेनेचं बहुमत असतं आणि शिवसेनेमध्ये सर्वसामान्यांना न्याय मिळतो. आता राहिली गोष्ट प्रत्येक उद्दिष्टांचा, तर एक कार्यकर्ता जेव्हा सगळ्या सभागृहामध्ये सांगू शकतो शिवसेनेमध्ये ही कामं होण्याच्या दृष्टिकोनातून रत्नागिरी शहराला सुंदर विकास होण्यासाठी पर्यटन क्षेत्र अतिशय महत्त्वाचं आहे. रत्नागिरी शहराचा जो समुद्रकिनार मार्ग जो आहे त्याच्या इथे आपल्याला जाण्या येण्यासाठी लोकांना पर्यटनासाठी जी व्यवस्था करण्याची जी भूमिका पाहिजे ते मला वाटतं सत्तेच्या माध्यमातून तुम्ही करू शकता, तुमची सत्ता आली तर. पण मला एक मुख्य प्रश्न हाच विचारायचा आहे राहुल पंडित, तुम्ही नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवताय की खूप वेळा असं झालेलं आहे रत्नागिरीमध्ये आणि आम जनतेचा तोच प्रश्न आहे की रत्नागिरीच्या नगर परिषदेमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र होती आणि जे काय आरोप होत आहेत ते खरं तर दोघांची त्याचं ते जबाबदारी आहे. मला सांगा की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमच्या जिल्हा प्रमुखांनी सांगितलंय की ती जबाबदारी स्वीकारली तुमच्या नगर, पण रत्नागिरीच्या सभेमध्ये ज्यावेळी ठराव यायच्या वेळोवेळी त्यावेळी जर अनधिकृत असे जर वाटत असलेल्या ज्या आज बाबी वाटत आहे त्यावेळी त्याला शिवसेना सपोर्ट का करायची? अजिबात नाही. ही फार चुकीची गोष्ट आहे. कुठल्याही बाबतीत जेव्हा जेव्हा चुकीचे निर्णय सत्ताधाऱ्यांनी घेण्याचा प्रयत्न केला, पर्टिक्युलर बीजेपीने घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा शिवसेनेने विरोधातच सगळ्या भूमिका घेतलेल्या आहेत. आता तिवंडेवाडीचा जो विषय निघाला होता, तिवंडेवाडीत 400 फ्लॅट्सना पाणी दिलेलं गेलेलं आहे, तर आता जे नगराध्यक्ष साहेब म्हणतायत, आत्ताचे नगराध्यक्ष, की आम्ही सर्वानुमते बहुमताने मंजूर केला, तर तो साफ चुकीचा आहे.
हा जो विषय जो आहे सत्ताधाऱ्यांचा विषय असं जो तुम्ही म्हणताय, तर युती कधीच तुटलेली आहे रत्नागिरीच्या नगर परिषदेत. युती कधीच तुटलेली आहे रत्नागिरीच्या नगर परिषदेत असं म्हटलं जातं. इथे आणखी काही प्रश्न आहेत, खूप लोकांच्या समस्या आहेत. सगळेच समस्या ज्या आहेत या सगळ्या समस्या लोक मांडत नाहीत, कारण लोकांना नगर परिषदेमध्ये नगरसेवक भेटत नाहीत अशी एक तक्रार आहेत आणि त्यामुळे त्यांचे प्रश्न सोडवावेत ते कर भरतायत. आणि किमान हे जे अपेक्षा आहेत लोकांच्या की त्यांना एक स्वच्छ आरोग्य, स्वच्छता, कचरा नसावा, चांगल्या आरोग्याच्या सुविधा असाव्यात, या ज्या अपेक्षा आहेत त्यांच्या त्या पूर्ण करणाऱ्या नगरसेवकांना ते यावेळच्या निवडणुकीत निवडून देणार आहेत. पण त्यांचे अजूनही काही अनुत्तरित प्रश्न आहेत आणि अजेंडा काय असणार आहे, व्हिजन काय असणार आहे रत्नागिरीच्या या सगळ्या उमेदवारांचं, ते आपण ठराविक जणांना विचारणार आहोत. आणि त्यांच्या पुढचं जे काय आत्ता या निवडणुकीनंतरचं जी काय रत्नागिरी कशी असावी याबाबत त्यांचे काय विचार आहेत ते पण आता आपण जाणून घेणार आहोत. पण या सगळ्या आधी आत्ता घेऊया एक ब्रेक आणि ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. तुम्ही पाहत राहा देवेंद्र सरकारची जनमत चाचणी. ठिकाण आहे रत्नागिरी, पर्यटनाच्या डेव्हलपमेंट पण होताना दिसत नाही. रत्नागिरीमध्ये मच्छालय आहे आणि त्या मच्छालयाला 2.5 लाख लोक दरवर्षी भेट देत असतात, परंतु त्याची दुरावस्था झालेली आहे. ते चांगलं होणं गरजेचं आहे. दुरावस्था झालेला आहे. तुमचं काय म्हणणं आहे? ते मत्स्यालय आणि थिवा पॅलेस हा अजूनही ओपन होत नाही. म्हणजे काम चालू एवढं सांगतात, आज एवढं टेंडर पास केलं, आज एवढं टेंडर पास केलं, सगळे पेपरला येतंय, आम्ही बघत नाही, कुठे जात नाही. थिवा पॅलेस पर्यटकांना ओपन नाही, नाहीच ओपन. थिवा पॅलेस सारखं ऐतिहासिक स्थळ पर्यटकांना ओपन नाही आहे. काय आणखी समस्या आहेत रत्नागिरीकरांच्या? सर, आम्ही शासन नियमानुसार बांधकाम केलं, परंतु सुविधा नगरपालिका देऊ शकत नाही. शासन जेव्हा प्रस्ताव दाखल केला घर बांधणीचा, त्यांनी विरोध केला, नोटिसा बाबत कोर्टात जावं लागलं, कोर्टातनं न्याय मिळाला. त्याच्यानंतर कर आकारणी करायला मागितली, ती आहे राज्य आयोग आदेशकडनं कर आकारणी मिळाली. आता नळ पाणीचं कनेक्शन हे केलं, सगळं ठराव मंजूर झाला, अर्ज मंजूर झाला, पैसे भरणं झाले, तरी काय मागण्या मान्य होताना दिसत नाहीत. आपण विचारूया त्यांना, तुमचं काय आहे काम? या शहराचे ज्येष्ठ नागरिक म्हणून तुम्हाला काय म्हणून असं आहे की सगळेजण सगळं काम करायला येतात, सगळे येतात, ते कबूल आहे. रत्नागिरी नगर परिषदेत ठराव होता त्यावेळी प्रत्येक जण सांगतो आम्ही असं केलं असा ठराव आणला होता. तर ट्रान्सपरन्सी असावी. आता आपण ह्याच्याकडे चाललेलो आहे माध्यमातून, म्हणजे जसं आपलं सरकार म्हणून पोर्टल आलं, जसं रत्नागिरी नगर परिषदचं रिजनेशनल पोर्टल आणि हे का असू नये, ओपन पाहिजे. आणि जे संभाषणं होतात, जसं विधानसभेचा लाईव्ह टेलिकास्ट होतो तसा टेलिकास्ट का होऊ नये, की सभागृहात काय चाललंय सामान्य जनतेला समजलं पाहिजे. सभागृहात काय चाललंय हे सर्वसामान्य जनतेला समजलं पाहिजे आणि ती पारदर्शकता आम जनतेची आहे. शेवटच्या 2 वाक्यात सांगा, तुम्ही नगराध्यक्ष पद म्हणून काय अजेंडा आहे तुमचा? सर्वप्रथम रत्नागिरी गावाचा विकास सध्या शहराकडे होत आहे झपाट्याने आणि गावाचे रूपांतर शहरात होण्याची प्रक्रिया ही जलद गतीने होते आहे. त्यामुळे इथल्या स्थायिक लोकांच्या मूलभूत गरजा ह्या तीव्र झपाट्याने अशा वाढत आहेत आणि तिथे प्रशासन जरी कमी पडतंय असं नाही मी म्हणू शकत, पण प्रशासनाचा कामाचा जो दर्जा आहे, मी नगराध्यक्ष झाली तर त्याला एक दिशा देणार तुम्ही, त्याला एक दिशा देण्याचं काम करणार. तुम्ही काय म्हणताय? आता जे हे काही चाललंय की हे विद्यमान सगळे नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष आहेत, गेली 15-20 वर्ष हे नगरपालिकेत तेच लोक आहेत आणि आता ते कधी इकडे असतात, कधी तिकडे असतात आणि तरी एकमेकावर आरोप करतायत. जनता काय मूर्ख आहे का? बरोबर आहे. राजकारणांचा खेळखंडोबा आहे आणि जनतेचा हा खेळखंडोबा आहे राजकारण्यांच्या स्वार्थापोटी. तुम्ही आता या सगळ्या परिस्थितीमध्ये तुमचं विजन काय असणार आहे 2 वाक्यात? आमचं विजन एवढंच आहे की आता जे नागरिकांमधून सांगितलं जातं आहे की पारदर्शकता आणली जाईल, तर ती पारदर्शकतेच्याच मागे आम्ही अट्टाहासाने लागू आणि ऑनलाईन प्रक्रिया चालू करू. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, रत्नागिरीला आदर्श पर्यटन शहर म्हणून बनवण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू. आदर्श पर्यटन शहर म्हणून रत्नागिरीला बनवलं जाईल. इथे आपण सगळी राष्ट्रवादीची मंडळी आहेत, राष्ट्रवादीचे अनेक उमेदवार महिला आहेत इथे, पण आपल्याला वेळेअभावी त्यांच्याशी बोलता येत नाही. पण आपण काही ठराविक लोकांची मतं जाणून घेणार आहोत. तुम्हाला काय वाटतं रत्नागिरी शहराचा
विकास कसा असला पाहिजे? उमेदवार तुम्ही आहात, तुम्ही उमेदवार म्हणून काय करणार आहात? नागरी सुविधांपासून आत्तापर्यंत रत्नागिरी शहर जे वंचित राहिलेलं आहे, म्हणजे अगदी पाण्याच्या समस्यांची बोबाबोब आहे किंवा उन्हाळ कुत्रे, उन्हाळ गुरं आहे, तर याबाबत आम्ही नक्कीच निवडून आल्यानंतर सर्व नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याची तळमळ आमच्या बरोबर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी उमेदवारांमध्ये काँग्रेसची आहे. तळमळ आहे. स्वच्छ आणि पारदर्शक कारभार हा जर अजेंडा असेल तर त्यासाठी काय करणार आहात? नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढताय उमेश शेटे तुम्ही, स्वच्छ आणि पारदर्शक कारभार तुम्ही काय करणार? आजपर्यंत केलेला कारभार रत्नागिरीकरांच्या इतिहासात आहे. कोणी किती जरी वल्गना केल्या तरी आजपर्यंत स्वच्छ भारत संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान देखील राज्य पातळीवर आम्ही मिळवलेलं आहे. सगळ्यांना चांगल्या प्रकारचं नियोजन, पाण्याचं नियोजन दिलेलं आहे. आता ह्याच्यापुढे सांगतो की आजपर्यंत आम्ही जे काय केलेलं आहे ह्याच्यापेक्षाही डबल विकास या शहराचा डबल विकास, ह्याच्यापेक्षाही डबल विकास. शेवटचा प्रश्न मी आता इथे विद्यमान नगराध्यक्षांना विचारतो आहे. तुमच्या आता या सगळ्या कारभारावर अनेक लोकांनी ताशेरे ओढलेले आहेत. मी तुम्हाला सांगतो, तुमचा कारभार पसंत नाही असं लोकांचं म्हणणं आहे, आणि अशा परिस्थितीत तुम्ही लोकांना आश्वस्त कसे करणार आहात? सत्तेत असलं की विरोधक हे बोंब मारतच असतात. ते मारणार, त्यांचं ते काम आहे. त्याच्याबद्दल त्यांना मला काय बोलायचं नाही. पण प्रत्येक नागरिकांना माहिती आहे, रत्नागिरीच्या जनतेला माहिती आहे, पाण्याची योजना असून देत, पाण्याची योजना आपण राबवतोय. बरोबर आहे. तुम्ही एक चांगलं हे करणार आहात. माझ्याकडे शेवटचे 30 सेकंद शिल्लक आहेत. मी शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या संभाव्य उमेदवाराला विचारतो आहे, विजन काय? एका मिनिटात सांगा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या रस्ते असतील, वीज असतील, पाणी असतील, क्रीडा, कला, सांस्कृतिक हे सगळे विषय असतील, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांची विश्वासार्हता, लोकांमध्ये विश्वास निर्माण केला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. नगरसेवक, नगराध्यक्ष आणि पर्टिक्युलर ती नगरपालिकेची वास्तू आहे, ह्याच्यावर लोकांची जी निगेटिव्ह प्रतिक्रिया जी असते, तर ती लोकांमध्ये तो विश्वास निर्माण अँटी इन्कम्बन्सी दूर जावी असं यांचं म्हणणं आहे की लोकांमध्ये कारभारांविषयी पारदर्शकता यावी, स्वच्छ कारभार असावा रत्नागिरीचा, अशी अपेक्षा सगळ्यांकडून व्यक्त होतोय. खरं तर रत्नागिरीच्या अनेक इतिहासकालीन वैशिष्ट्यांपैकी रत्नागिरीचं आणखीन एक अप्रतिम वैशिष्ट्य आहे जे जगभरामध्ये नावाजलं गेलेलं आहे. रत्नागिरीचं वैशिष्ट्य ते म्हणजे रत्नागिरीचा हापूस आंबा, आणि हा जगभरात प्रसिद्ध आहे. पण हापूस आंब्याचा रंग जरी वरून चांगला अगदी सोनेरी असला, त्याची साल जरी चांगली दिसत असली, वास जरी चांगला येत असला, तरी कधी कधी हापूस आंब्यामध्ये सुद्धा साका आढळतो. रत्नागिरी नगर परिषदेत जरी भव्य दिव्य आकडे घडून सांगितलेली असली विकास कामं, तर या रत्नागिरी नगर परिषदेच्या कारभारात मात्र हापूस मधल्या साक्यासारखं काही विचित्र आढळू नये, अशा प्रकारची अपेक्षा या रत्नागिरीकरांची आहे. आणि त्यासाठी याचा विचार करून रत्नागिरीकर आम नागरिक या निवडणुकीत मतदान करण्यासाठी सज्ज झालेला आहे. आपण आज इथेच थांबतोय. तुम्ही पाहत रहा फक्त IBN लोकमत.